हो. आता समजा लग्न झालं माझं, मग नंतर मला सेटल व्हायचंय किंवा एखादी प्रॉपर्टी घ्यायची आहे, तर हां. त्याबद्दल काय सांगाल? प्रॉपर्टीचं मी गुरुपर्वतावरती सांगितलं तुम्हाला. हं. जर गुरुपर्वतावरचं हो, स्क्वेअर असेल, स्क्वेअर तर असेल. वय वर्ष 32च्या अगोदर घर वगैरे प्रॉपर्टी, होते. हां. घर होईल, हं, वास्तू होईल. 36 नंतर असे लोकं ऑथॉरिटी पोझिशनला जातात. जॉबमध्ये हं, असतील तर प्रमोशन, इन्क्रिमेंट, बिझनेसमध्ये असेल तर आपला बिझनेस एक्सपान्शन हं. करताना दिसतात. नवनवीन युनिट बरोबर. जे आहेत ते करताना दिसतात. तसंच ट्रायंगलचं पण आपण बघितलं. जीवन हं. रेषेवर ट्रायंगल तो प्रॉपर्टी देण्याचं काम करतो. बरोबर. त्याचबरोबर अजून एक शुक्र पर्वतावरती सुद्धा चौकोन असतात. ह्या पार्टमध्ये जेवढे चौकोन तयार होत असतील, मल्टिपल प्रॉपर्टीचे योग. हां. एक स्टारवरती पण आपण बघितलं होतं. हं, एक फिश साईन जी आहे मंगळाची तिथंही बघितलं आणि इथं सुद्धा हं. हे स्क्वेअर जे आहे आपल्याला मल्टिपल प्रॉपर्टीचा लाभ देतात. ओके. शुक्र पर्वताचे. ओके. हो. तर ह्या 3-4 ठिकाणाहून आपण इझिली प्रिडिक्ट करू शकतो व्यक्तीच्या जीवनात मल्टिपल प्रॉपर्टी असणार की नाही.